हाय भाई लोग, आज आम्ही निघालो साईराज वार्षिक सहलीच्या माध्यमातून चिरनेरमधून दक्षिण भारत यात्रेच्या दौऱ्यासाठी। आणि आपल्या महरच्या वरदविनायकाचं दर्शन हे प्रथमतः आपलं होणार आहे। करता दुख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव। पूर्ण दिवस प्रवास करून रात्री 11 वाजता पोहोचलो आम्ही तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजापूर येथे। आणि आजची रात्र पण आमची गाडीतच असणार आहे। तुळजाभवानी माते की, छत्रपती शिवाजी महाराज की। तुळजापूरचं दर्शन घेऊन झाल्यावर रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचलो आम्ही तेलंगणा राज्यामध्ये। आणि चेहरा कसा आहे बघायला मोबाईल ऑन केला असता ताई डाऊटफुली विचारते, बाबू काय करतोस? ये हैं तारा और सितारा, बेघर, अनाथ, गरीबी और अकेलेपन की जिंदगी से तंग आकर इन दोनों ने एक जोड़ी बनाई। देवाची द्वारी भास्कर हरी, हरी मुखे म्हण, हरी मुखे म्हण। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। तेलंगणा राज्याची सीमारेषा पार करून आम्ही पोहोचलो आंध्र प्रदेशमधील मल्लिकार्जुन श्रीशैलम येथे, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। आणि हा तुम्ही पाहू शकता श्रीशैलम येथील डॅम, जो भयान मोठा असून इथे वळणे देखील एकदम अवघड आहेत, जिथे गाड्यांच्या ब्रेकचा पण आवाज तुम्हाला ऐकू येत असेल। एकदम कठीण अशी वळणे आहेत ही। आज आमची फॅमिली आणि गावातली पिकनिक आले आहे मल्लिकार्जुन श्रीशैलम येथे। आज दर्शन झाला, सकाळी 9 वाजता आलो होतो, 10 वाजता दर्शन झाला। कसं वाटलं येऊन? खूप छान आणि खूप मस्त दर्शन झालंय बाप्पा। हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्रीराम। जय श्रीराम। आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा, कोटि कोटि प्रणाम शंभु, कोटि नमन दिगंबरा। पाहू शकता तुम्ही हा श्रीशैलमचा डॅम, जो की पूर्णपणे पाण्याने भरलेला असून ही जी नदी गेली, या नदीच्या वर पुढे पूल आहे। आणि त्या पुलावरूनच रात्री आम्ही 11 वाजता या श्रीशैलम मल्लिकार्जुन या मंदिराकडे आलेलो आहोत। ऐक तू साधही तुझ्या मनाची, एका फिकर जन्मभर तुला जगाची। ऐक तू साधही तुझ्या मनाची, 4 दिवसांची जिंदगी रे, त्यात 9 टंकी का तुझी रे। चल वाटण फुटण शेंगण होऊन उडूया टणाटणा, आज फुलटू, आज फुलटू होऊन जगूया जगामगा। सोड टेन्शन कटू करूया मजा मजा, आज फुलटू होऊन जगूया जगामगा। छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, आंध्र प्रदेश।
आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवान थेट आदिलशाहीच्या छातारात नेऊन काढायचा. मराठा ह्या नावाची सरब अख्ख्या हिंदुस्थानात बसली पाहिजे. हरा, हरा. माझ्या राजा रे. रात्रभर गाडीत नाच गाणं करून आम्ही मध्यरात्री 3 वाजता पोहोचलो महानंदी येथे, जे आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण हा एरिया जो दिसतोय तो पूर्ण सामसूम आहे रात्री 3 वाजता. हर हर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचा नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे आंध्र प्रदेशमधून महानंदी येथून. आणि आमचे आणखी एक नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे अशी, आज आम्ही दुपारपर्यंत व्यंकटेश्वरा म्हणजे तिरुपती येथे जाऊन आमच्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी गोविंदा. भगवान हमारी रक्षा करे तो हमें डर किस बात का. फिर हम प्रसन्न हृदय हो जाएगा. जैसे आप कहते हो ना, हृदय की प्रसन्नता. जब भगवान पर भरोसा, भगवान की कृपा पर भरोसा, भगवान के बल का भरोसा, सर्वत्र है तो मेरे पास है, सब में है तो मेरे अंदर है, सब समय है तो इस समय भी मैं डरूं क्यों. पोहोचलो एकदाचा तिरुपती आंध्र प्रदेश. असंच चालतो मजा म्हणून. कंटाळा आलाय रूम मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हर हर गोविंदा, गोविंदा. बोला बोला बोला. बोला गोविंदा, 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 गोविंदा. गोविंदा. बसमधून उतरल्यावर सकाळी 5 वाजता आम्ही रीतिरिवाजाप्रमाणे तिथे देवाला केसदान केली, म्हणजेच सर्वांच्या पातळ्या करून घेतल्या. आणि त्यानंतर जवळपास आम्ही 5 ते 6 किलोमीटर चालत आलो मंदिरात. हे आहे आपल्या तिरुपती बालाजींचं मंदिर, जे आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि तुम्ही पाहू शकता त्याच्या आसपासचा परिसर. तिरुपती मंदिराच्या बाहेर हा एक असा मंदिर आहे जिथे फक्त फळांनी आणि फुलांनी सजावट केलेली आहे. अप्रतिम अशी सजावट पाहायला मिळते. आणि पाहू शकता तुम्ही पूर्णपणे म्हणजे फळे, ड्रॅगन फ्रूट आहे, त्याच्यामध्ये आंबे आहेत, ऊस आहे, नारळ आहे, मके आहेत, यांपासून सजावट केलेली आहे. पाहू शकता. गोविंदा, गोविंदा. तिरुपती बालाजींच्या मंदिरातून आमच्या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. ताई, कसं वाटते तुला येऊन? खूप छान, खूप मस्त मस्त मस्त. பொங்கல் வண்ணனை கோவலனாய் வினை உண்டவாயனே உள்ளங்கவல்லானே பொங்கல் வண்ணனை கோவலனாய் வினை உண்டவாயனே உள்ளங்கவல்லானே அண்ட குணனி அரங்க என்ன முனினை அண்ட குணனி அரங்க என்ன முனினை கண்ட கண்கள் மண்குன்றினை சுமுகம் சுஹൃதம் சுலபம் சுகதம் ஸ்வனுஜம் ச சுகாய மமோகஷரம்
सोपहाय रघुद्वहमन्यमहं न कथञ्चन कञ्चन जातु भजे கண்ணனை கோவலனாய் வினை உண்டவாயனே உள்ளங்கவந்தானே கொண்ட கண்ணனை கோவலனாய் வினை உண்டவாயனே உள்ளங்கவந்தானே அண்ட குணடி அரங்கன் என்ன முதினை அண்ட குணடி அரங்கன் என்ன முதினை கண்ட கண்கள் மற்றும் வினை காணாமே तिरुपती बालाजींचं दर्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो शिवकांची कांचीपुरम येथे, जिथे भगवान शिवशंकरांची आणि भगवान विष्णूंची 5 मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत हे बघायला. ते देवाचं भजन किंवा गाणी वगैरे चालू आहेत, पण आपल्याला यांची भाषा जरी समजत नसली पण जे काही हे वाजवतात ते अप्रतिम असे वाजवतात. या आपल्या दक्षिण भारत यात्रेचा 5वा-6वा दिवस आहे आणि आज आपण आलेलो आहोत कांचीपुरममधील म्हणजे शिवकांचीमधील श्री एकंबरनाथ स्वामींच्या या मंदिरात. आणि या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतंय श्री महादेवांचं शिवलिंग आहे आणि हे जे मंदिर आपण पाहत आहे आतून एक नंबर असं व्यवस्थितपणे मेंटेनन्स असून या मंदिराचं टोटल एरिया जो आहे आणि मंदिर आणि मंदिराचा आसपासचा परिसर हे जवळपास 22 एकरामध्ये हा मंदिर आपल्याला पाहायला मिळतोय. एक नंबर. हे जर आपले इथं असते लोकांना नेऊन फेस स्टँड केलं असतं घरात. होगा आना है तो होगा नहीं दूसरे में जाओ उधर देखो उधर आपको है ना आपको उधर उधर मिलेगा उधर उधर मिलेगा नहीं हमारा खर्चा भी नहीं होगा डीजल का सामने हो गया. बहुत भारी मंदिर है. में जब ये गाना बजेगा शांत वाटत बोरे हे बोरे शांत वाटत टेन्शन निघलाय. करके दिखाना पड़ेगा. Happy birthday to you, happy birthday dear Sheetal, happy birthday to you, may God bless you, may God bless you, God bless you dear Sheetal, happy birthday to you. शिवकांची येथील 5 मंदिरे बघून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालोत रामेश्वरम येथे, जे 4 धामपैकी एक असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि भगवान श्रीराम ज्या ठिकाणाहून श्रीलंकेला गेले होते आणि ज्याला भारताचे दक्षिण टोक म्हणून ओळखले जाते अशा धनुषकोडी येथे आम्ही निघालो आहोत. चला तर पाहूया कशी आहे धनुषकोडी आणि रामेश्वरम. आता आम्ही आहोत भारताच्या टोकावर म्हणजेच रामेश्वरम आणि धनुषकोडी या रस्त्याला. हा आहे तो पामन ब्रिज. कसला नजारा व्ह्यू बघ.
गेलता कुठं तुम्ही सांगा ते स्वर्गात सर्गात स्वर्गात सर्गात माणसं मेल्यावर जाते तुम्ही जित्तपणी सर्गात गेलेच कसे जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम मेरी राम जी से कह देना मोठी बोट आल्यावर रात्री जोरती होतो ब्रिज कुठे चालली कुठे चालली परत एकदा जय श्रीराम जय श्रीराम कुठे आला तुम्ही असल्या लाट आहे बघ इथं डीप आहे लगेच समुद्र शिकत या लवकर जिंदगी रे त्यात नौटंकी का तुझी रे चल वाटण भूतान शितान होऊन फिरूया टणाटण आज पुलटू होऊन जगूया सगळा बघा मजा मजा आज पुलटू होऊन जगूया सगळा बघा आलो मी एकदाचे रामेश्वरम धनुषकोडी येथे भारताच्या टोकावर Hi guys, today I am glad to tell you that I am at the Dhanushkodi, which is literally known as the last land of India, and here I am having the family of my family trip. They will say you hi. Say hi guys. ये अंतकारम पुराराम कान धनुषकोडी द लास्ट रोड ऑफ इंडिया। यहाँ रास्ते खत्म होते हैं और रामायण जीवित हो जाती है। यहाँ हवा सिर्फ चलती नहीं, राम नाम का संदेश लेकर होती है। यहाँ समुद्र सिर्फ लहराता नहीं, ट्रिप अशी काढा की रस्ता संपला पाहिजे। आता आम्ही आहोत भारताच्या दक्षिण टोकावर म्हणजे धनुषकोडी येथे। क्या बोलती है लोग श्रीलंका 18 किलोमीटर 18 किलोमीटर मस्त वाटतं इथे एकदम हवा आहे वगैरे थंडी पण लागते तेवढी जगमग हुई अयोध्या नगरी मन मंदिर श्री राम विराजे आए घड़ी अब धूमधाम की धूमधाम से हो निर्माण राम नाम घर घर में गूंजा झूम रहा ये जहान जगमग हुई अयोध्या नगरी प्रकट हुए श्री राम राम नाम घर घर में गूंजा झूम रहा ये जहान जगमग हुई अयोध्या नगरी प्रकट हुए श्री राम घर घर में है गूंजे ओरिजिनल मोत्यांची माल आदमी हम लेके जाएगा घूमने आदमी ये आदमी ना लेके आएगा हे 18-19,000 ही 25,000 ओरिजिनल मोती ये आदमी के 3 मॉडल आता ते बोलतात ओरिजिनल आहे की नाही माहित नाही यदा यदा हि धर्मस्य आज शपथ भारी आहे ग्लानिर्भवति भारत ताई एक नंबर बनवला सगळा अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
त्यांचे कपडे बोलवत होते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धनुष्कोडी बघून झाल्यावर रात्री 8 वाजता आम्ही आलोत आपल्या भारताचे मिसाईल मॅन आणि ज्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद हे 5 वर्षे सांभाळले असे आपले सर्वांचे लाडके भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या निवासस्थानी जे रामेश्वरममध्ये आहे. सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही आलोत रामेश्वरमच्या या समुद्र किनाऱ्यावर आंघोळ करायला. इथे आंघोळ करून झाल्यावर यानंतर मंदिरात जाऊन 22 कुंड स्नान करायला लागते. तिथे ते आंघोळ करून झाल्यावर त्यानंतरच रामेश्वरमच्या या मंदिरात दर्शनासाठी प्रवेश हा दिला जातो. स्वरूप बोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजे राममद्वयम्. सह प्रपञ्च कल्पितं ह्यनामरूप वास्तवं निराकृतिं निरामयं भजे राममद्वयम्. रामेश्वरम येथील दर्शन घेऊन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी नाश्ता करून आम्ही निघालोत कन्याकुमारीकडे जे भारताचे दक्षिण टोक आहे. फुल वारा आहे. कन्याकुमारी कन्याकुमारी फुल वारा. मस्त झोपलं बाहेर. बिल्डिंगच्या टेरेसवर आपण कन्याकुमारीचा सूर्योदय बघायचा आहे. अजून काही सूर्य वरती येत नाही. सूर्य काही वरती येत नाही. असाच त्याची वाट बघत आहोत. येईल तो येईल. गुड मॉर्निंग. बाय बाय. आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी आज तू है पानी 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 और तू भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी. कन्याकुमारी पूर्ण फॅमिली सोबत. फॅमिली गेली तिकडंच मंदिरात. यायला थोडासा उशीर झाला म्हणजे असा आम्ही दुसऱ्या पॉईंटला केरळ ठिकाणी गेलो होतो. यायला इथं 4 वाजता बरोबर संध्याकाळी 4 वाजता बोटी वगैरे बंद होतात.
त्याच्यामुळे सध्या इथूनच बघू जमलं तर उद्या सकाळी, नाहीतर मग इथूनच कन्याकुमारीला. चिपक चिपक के चलती है कभी कभी तो राहें, जुड़े जुड़े कुछ ऐसे के लगा हो जैसे गम, डबल डबल होती थी जो कभी कभी तकलीफें, किसी किस्म में चलने से हुई हाथ से कम, ओ तेरा मेरा मेरा तेरा तेरा मेरा मेरा तेरा किस्सा तिरंगी, कभी कभी चलती है कभी कभी रुकती कहानी बेढंगी। कश्मीर में तू कन्याकुमारी, नॉर्थ साउथ की मिट गई देखो दूरी ही सारी। कश्मीर तू मैं कन्याकुमारी, 50-50 हर सिचुएशन में हिस्सेदारी। इथे कन्याकुमारीमध्येच रात्री 8 वाजता मी हलगी विकत घेतली 400 रुपयांची. विचार केला हलगीचे पैसे तरी सोडवतो, पण कोणी 400 रुपये सोडा, कोणी 40 रुपये पण दिले नाही मला. सो सॅड. सकाळी लवकर उठून आम्हाला निघायचं होतं कन्याकुमारीहून मीनाक्षी मंदिर मदुराई येथे. आणि सकाळी लवकर उठून आम्ही आंघोळी वगैरे केल्या, पण आता कपडे चेंज करायला आलो तर बॅगेचा लॉक जो होता तो चेंज झाला आहे, पासवर्ड चेंज झाला आहे आणि माझे कपडे आतमध्ये अडकलेत. आता काय करू कळत नाही. याला लॉक नाही लावायचा, इथेशी लॉक लावायचा. चला तर एकदा ते बसलो आम्ही गाडीत आणि निघालो आम्ही मीनाक्षी मंदिर मदुराई येथे. मला गिफ्ट नको, मला पैसे द्या. मला गिफ्ट नको, मला पैसे द्या. चला तर मग आता वेळ झाली आमच्या जेवणाची. आणि पाहू शकता तुम्ही ही कशी लाईन लागली, जशी वोटिंगला जशी लाईन असते सेम टू सेम इथे जेवणाला सुद्धा लाईन लागली. व्हेजवाल्यांना व्हेज आणि नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज. अवती भवती 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 फुलली नवी फुले, वाऱ्या वरती ढग एकटा झुले. 4 दिवसांची जिंदगी रे, त्यात नौटंकी का तुझी रे. चल वाटण फुटण शेंगदाणा होऊन बुडूया टाणा टाणा. आज पुलटू होऊन जगूया झगामगा. दुपारचं जेवण करून झाल्यावर आणि सूर्यफुलाच्या शेतीमध्ये फोटोशूट करून झाल्यावर आम्ही घाईघाईत निघालो मीनाक्षी मंदिर मदुराई येथे. कारण आम्हाला संध्याकाळी 5 तिथे पोहोचायचं होतं. तर जालपालं खजत्कण्ठमालं शरच्चन्द्रबालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं सदाम्बोधिवासं गदर्. मीनाक्षी मंदिर मदुराई येथे आलो होतो फॅमिलीसोबत आणि गावातली ट्रिप. 1 नंबर दर्शन झाला आणि मंदिर पण 1 नंबर आहे, बाहेरून पण आतून पण. फक्त मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळे जास्त असं मंदिर दिसत वगैरे नाही बाहेरून, पण आतमधून मंदिर 1 नंबर. देवीचं दर्शन पण 1 नंबर झाला. बस रस्त्यामध्ये का थांबली माहिती नाही, सगळी झोपलीत. पण मीनाक्षी मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यावर आता आम्ही निघालोत उटी या ठिकाणी, जे तामिळनाडूमध्ये आहे. अतिशय थंड हवेचं ठिकाण असून ते तामिळनाडू आणि केरळ या राज्याच्या सीमारेषेवर आहे. पाहू शकता तुम्ही सकाळी 5 वाजता म्हणजे सूर्योदय होण्याच्या अगोदर आम्ही आलेले आहोत उटीमध्ये. आणि येथील जे घाट आहेत, रस्ते आहेत, अतिशय कठीण असून यामुळे आमच्या बसचा पाठीमागचा जो भाग आहे, डिक्की आहे, ती पण रस्त्याला घासत आहे. उटीला आलो केरळमध्ये फिरायला. तुम्ही मिसल पाव खातो, आम्ही बन पाव खातो. बन पाव
बन पाव मिसल बन. सकाळी सकाळी सर्वांचा नाश्ता करून झाल्यावर आम्ही निघालो ओटीमधील जे काही 4-5 पॉईंट आहेत ते बघण्यासाठी. आणि ते बघण्यासाठी आपल्याला यांच्याच गाड्या घ्यायला लागतात, कारण आपली मोठी बस इकडे नाही फिरवता येत. आणि उटीला छोटा काश्मीर म्हणून का बोलतात ते तुम्हाला पुढे व्हिडिओ बघून समजेलच. जाना कहाँ पे कि बेमंजिले हम सब रास्ते दुनिया से हो जरा फासले कुछ खुद से भी हो दूरियां सूरज डूबा है यारो दो घुट नशे के मारो रस्ते भुला दो सारे घर बार के केरळ आणि उटीमधील चहाचे मळे एक नंबर सीन. वाव, एक नंबर. असला भारी वाटते बघ. एक नंबर. काय झाडी काय डोंगर एकदम ओके. थंडी पण तेवढीच आहे. आता आम्ही निघालो उटीमधील या चहापत्तींच्या पानांपासून चहा पावडर कशी बनवली जाते हे बघायला, म्हणजे नक्की काय प्रोसेस असते ती बघायला त्यांच्या चहा पावडरच्या कंपनीमध्ये. एकदा इकडे बघा, फक्त कॅमेऱ्याजवळ हात नका आणू. अरे हे होते ब्लर होते. हे आमचं भाऊ पोपटी लावतील रातचे. तुला फुल कशी काय मी व्हिडिओ फायनल रिझल्ट चहा पावडर तयार. कोणाला जर पाहिजे असेल तर नक्की सांगा, आपण करत संपर्क साधा. म्हणजे चहाची पानं आणली गेली, त्याच्यानंतर त्या चहाच्या पाण्याचा एकदम त्याच्या मशीनवर त्यांनी चुरा केला वगैरे आणि त्यांच्या मशीनवरती पानं तापवली, काय प्रोसेस केली. त्यानंतर चहा पावडर बनवून लगेच त्यांचा चहा ठेवून आम्हाला सर्व पिकनिकमध्ये आलेल्या मेंबरसाठी चहा दिला त्यांनी. जरा इस जगह को तो देखिए, वाकई ये नजारा बहुत खूबसूरत है. ये झूमेंगे नाचेंगे महफिल जमाएंगे, दिन आज का है ये मस्ती भरा प्यारा. खुशी तो हल्ला मचाएंगे, जलवे दिखाएंगे, बस हम बना देंगे अब ये समा सारा. होश उड़ गया है जाने कैसा है नशा, अंग अंग दंग आज रंग ले दिशा. जोश है जवा जवा नजारा है जवा, हान हर पूरी खुशहाल झिंगते हवा. जश्नबाजी की शाम है, क्रिकेट ताल पे ठुमके लगाए तालिमा. तेरी शैतानियों से महफिल रंगीन हुई, तू दीवाना हुआ मैं भी शौकीन हुई. दुनिया जलती है तो चले, दुनिया जलती है तो चले, रात भर जालिमा के संग नचे तालमा. जिंदगी है एक लतीफा, दिल वालों का दिल खलीफा. मारे मौके पे चौका ये तफरी करे. खुद के जीने
आज आमचा पिकनिकचा 11वा दिवस. केरळमध्ये उटी या ठिकाणी अतिशय थंड हवेच्या ठिकाणी आलेलो आहोत. अनुभवासोबत थंडी पण खूप जास्त आहे. कसा वाटला तुम्हाला येऊन? छान वाटलं. थंड हवा आहे, मस्त आहे की मस्त वाटलं आम्हाला. इथे थंड आहे भरपूर. गणपती बाप्पा. कितना सुंदर जंगल है, इतनी सुंदर जगह कहाँ से ढूंढ लिया, एकदम. उटीवरून आम्ही आता निघालोत आणि आम्हाला जायचं आहे आमच्या हॉटेलवर, जिथे आज आमचा मुक्काम आहे. उटीमधून निघाल्यावर आणि तामिळनाडू राज्याची सीमारेषा पार करायला शेवटी आम्हाला रात्रीचे 10 वाजलेच. आणि याच हॉटेलमध्ये आमचा आज रात्रीचा मुक्काम आहे. पाहू शकता तुम्ही हॉटेल. कर्नाटक म्हैसूरमध्ये चामुंडा देवी दर्शन. कर्नाटकमधील म्हैसूर येथे चामुंडा देवीच्या दर्शनाला आलो होतो. दर्शन एकदम मस्त झाला. पण आता झालं असं, फॅमिली हरवली की मी हरवलोय कळत नाही. शोधून दमलो. इथे मोबाईल पण नाही यूज करून देत. पण सायलेंट आहेत मोबाईल. ते हरवले की मी हरवलोय कळत नाही. दर्शन मस्त आला. चामुंडेश्वरी देवीचं दर्शन घेऊन झाल्यावर आजच दुपारी आम्ही निघालोत कर्नाटकची ओळख असलेले म्हैसूर पॅलेस अनुभवायला. Hello guys, today we are at Mysore Palace. This palace was made by Shrikanta Datta Narasimha Raja Vadiyar Maharaj, and here we are having a beautiful place. You can see surrounded by this. Look at this beautiful garden and the palace. चला तर मग कसा वाटला आज आपण पाहिलेला कर्नाटकमधील म्हैसूर पॅलेस. तर आता आपण जेवायला गाडी थांबवली आणि रात्रभर प्रवास करून पुन्हा उद्या आपल्याला सकाळी पोहोचायचं आहे कर्नाटकमधीलच गोकर्ण या ठिकाणी, जिथे भगवान महादेवांचं मंदिर आहे. आता आपला पट्टा आला ना. आता थंडीचं काम होईल चालू. टीम टाकूया टाकल्याची. మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు లేరు మేస్తిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి गंगाधराय शिव गंगाधराय, गंगाधराय शिव गंगाधराय, गंगाधराय शिव गंगाधराय, गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर गोकर्णवरून निघालो आणि कर्नाटकची बाउंड्री क्रॉस करून आम्ही आलो आपल्या महाराष्ट्रात. आमची आजची वस्ती आहे महालक्ष्मी कोल्हापूर येथे.
आपण तिसऱ्या चौथ्या दिवशीच तिरुपती बालाजींचं दर्शन घेतलंय. मात्र ते दर्शन आपलं अपूर्णच असतं. ज्यावेळी आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतो तेव्हाच तिरुपती बालाजींचं दर्शन हे आपलं पूर्ण होते. तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले देवादिकांचे संकट जाई गहरुनी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे. कोल्हापूरमधील दर्शन घेऊन झाल्यावर संध्याकाळच्या वेळेला आम्ही निघालो आपल्या शेवटच्या ठिकाणाकडे आणि आपल्या अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान जेजुरी या ठिकाणी. चला तर मग पाहूया आपल्या खंडेरायाची सोन्याची जेजुरी. राऊनी राऊळी धरील मल्हारीची पायी गळ्यामध्ये भंडारी विलास गान गाय राऊनी राऊळी धरील मल्हारीची पायी गळ्यामध्ये भंडारी विलास गान गाय आवड मल्हारीचं गीत गायाची आवड मल्हारीचं गीत गायाची कडवी दुरी गायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची एलकोट एलकोट सदानंदाचा आई भवानी माते की महादेव. जगमग जगमग माझ्या रायाची कडवी दुरी गायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. अखेर 15 दिवसांचा हा प्रवास संपला आणि श्री खंडेरायाचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या घराकडे रवाना. जेजुरीवरून निघाल्यावर रात्री 3:30 पावणे 4 वाजता आम्ही पोहोचलो आमच्या घरी म्हणजे चिरनेरला. आणि घरी येताच आमच्या स्वागताची तयारी आशू, पलक, आयू आणि सई यांनी चांगली अशी केली होती. त्यांनी आमच्यासाठी गुलाबजाम आणि दुधी हलवा तसेच घरामध्ये फुलांची सजावट असं बरंच काही केलं होतं. आणि आशूने आमचं स्वागत आम्हाला बाहेर म्हणजे घराबाहेर आरती करून असं केलं होतं. धुळ धुळ इंद्रायणी माझ्या विठुरायाची दूर पंढरी वाट चालत निघे ही अलंकापुरी साद घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भारी हलावी याला अवघाव काशना मान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला रूप सावळ गोजीर पंढरपुरी रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावता काना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी